नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूशन पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी ज्ञानेश्वर मगर सर। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, येणारी जी काय आपली एग्जाम आहे या एग्जामच्या दृष्टिकोनातून आज जो आपल्याला टॉपिक पाहायचा आहे तो टॉपिक म्हणजे दारिद्र्य, पॉवर्टी। लक्षात घ्या, हा जो काय पॉवर्टी टॉपिक आहे हा पॉवर्टी टॉपिक आपल्याला एकूण 1 ते असे 4 पार्टमध्ये पाहायचा आहे। म्हणजे जो पॉवर्टी टॉपिक आहे यामध्ये तुमचे जेवढ्या काही एग्जाम आहेत, मग प्रीच्या असतील किंवा मेन्सच्या असतील, राज्यसेवा प्री असेल, मेन्स असेल, कंबाईन प्री आणि कंबाईन मेन्स, अशाचा आजपर्यंतचा संपूर्ण सारांश या ठिकाणी आहे। याचबरोबर यूपीएससी जो काही प्रीचा ऑब्जेक्टिव्ह पार्ट आहे त्यामधले जे काही क्वेश्चन आहेत असे हे क्वेश्चन यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत। म्हणजे जी काही तुमची आता येणारी एग्जाम आहे, काहीच कालावधीमध्ये जी एग्जाम आपल्या येणार आहे या एग्जामला परिपूर्ण असा हा टॉपिक किंवा जेवढी काही आपली लेक्चर असतील तेवढी सर्व लेक्चर येणाऱ्या एग्जाममध्ये 100% आपल्याला चांगला स्कोअर देतील या दृष्टिकोनातून हे लेक्चर आपल्याला पाहायचे आहेत। तर लक्षात घ्या, जो टॉपिक आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे पॉवर्टी, आणि हा पॉवर्टी टॉपिक आपल्याला एकूण 4 पार्टमध्ये पाहायचा आहे। त्यातला फर्स्ट पार्ट आता आपण पाहणार आहोत। लक्षात घ्या, पहिल्यांदा पॉवर्टी म्हणजे काय किंवा दारिद्र्य म्हणजे काय। दारिद्र्याच्या ह्या बऱ्याचशा संकल्पना आपल्याला पाहायच्या आहेत। लक्षात घ्या, किंवा दारिद्र्या संदर्भात कोणी काय विधानं केलेली आहेत ती विधानही आपल्याला पाहायची आहेत। तर दारिद्र्य म्हणजे काय लक्षात घ्या, समाजाचा एक असा गट, ज्या मूलभूत गरजा, समाजाचा एक असा गट जो अन्न, वस्त्र, निवारा, त्यानंतर जोडण्यात आलेल्या आरोग्य आणि शिक्षण अशा 5 प्राथमिक मूलभूत गरजांची पूर्तता करण्यास सक्षम नसणे म्हणजे दारिद्र्य होय। काय व्याख्या घेतली आपण, जेव्हा समाजाचा एक गट अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य अशा किमान मूलभूत जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यास सक्षम नसणे म्हणजे दारिद्र्य होय। जर एखादा व्यक्ती आपला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य अशा 5 प्राथमिक मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम नसेल तर तो व्यक्ती पॉवर्टीमध्ये आहे। लक्षात घ्या, हेच 5 गोष्टी पूर्ण एखादा गट करू शकत नसेल तर तो गट पॉवर्टीत आहे। या 5 गोष्टी आपल्या जीवनावश्यक मूलभूत गरजा 5 पूर्ण करू शकत नसेल एखादा देश, तर तो देश, ती कंट्री पॉवर्टीमध्ये आहे, हे लक्षात घ्या। तर व्याख्या व्यवस्थित समजून घ्यायची। अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य अशा किमान मूलभूत जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यास सक्षम नसणे म्हणजेच पॉवर्टी होय। आता पूर्वीच्या जर आपण पॉवर्टीची संकल्पना पाहिली तर लक्षात घ्या, अन्न, वस्त्र, निवारा या 3 प्राथमिक मूलभूत गरजा होत्या। त्यानंतर 2005 मध्ये सुरेश तेंडुलकर यांच्या आदेशाखाली समिती नेमण्यात आली। या समितीने अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर शिक्षण आणि आरोग्य याची जोड दिली। त्यामुळे पुन्हा अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजांमध्ये वाढीव गरजा आहेत। त्या गरजा म्हणजे शिक्षण आणि आरोग्य। कारण आयोगाने तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक मूलभूत गरजांच्या व्यतिरिक्त खालीलपैकी कोणत्या गरजा या मूलभूत गरजामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। तर त्या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्य या 2 गरजा आहेत की त्या 2 गरजा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। तर एकूणच लक्षात घ्या, या गरजांची पूर्तता करण्यास सक्षम नसणे म्हणजेच तो गट, तो समाज, तो देश पॉवर्टीमध्ये आहे। म्हणजेच काय म्हटलं या ठिकाणी लक्षात घ्या, ही जी काय आपण पॉवर्टीच्या स्वरूपाने एक इमेज दिलेली आहे, यामध्ये हे आपले अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या आपल्या 5 प्राथमिक मूलभूत गरजा पूर्तता करण्यास सक्षम नाहीत। आता हे सक्षम का नाहीत, तर ह्यांच्याकडे पर्सिंग पॉवर नाही। लक्षात घ्या, मग पर्सिंग पॉवर का नाही, तर ह्यांच्याकडे रोजगार नाही। रोजगार का नाही, तर देशात रोजगारांची संख्या कमी आहे आणि उद्योगांची संख्या कमी आहे। मग उद्योग कमी आहेत तर इन्व्हेस्टमेंट कमी आहे, इन्व्हेस्टमेंट कमी आहे कारण बचत कमी आहे, बचत कमी आहे कारण नॅशनल इन्कम कमी आहे, नॅशनल इन्कम कमी आहे म्हणून ते पॉवर्टीमध्ये आहेत। हे आपल्याला पुढे दारिद्र्याचं दुष्टचक्रही पाहायचं। रॅग्नर नर्क्स यांनी दिलेलं, ते म्हणतात एखादा देश गरीब आहे कारण तो गरीब आहे। तुम्हाला राज्यसेवा मेन्सला विधान विचारलं होतं, हे विधान कोणाचं आहे, तर रॅग्नर नर्क्स यांचं विधान आहे। एखादा देश गरीब आहे कारण तो गरीब आहे। तर लक्षात घ्या, या ज्या काही 5 प्राथमिक मूलभूत गरजा आहेत या गरजांची पूर्तता करण्यास सक्षम नसणे म्हणजे दारिद्र्य होय।
तर अन्न म्हणजे कोणतं अन्न की ज्या अन्नातून पौष्टिकता कॅलरीज मिळेल. प्लॅनिंग कमिशननं 2100 आणि 2400 कॅलरीज निश्चित केल्या. त्या कॅलरीज प्राप्त करणारं अन्न हे आपल्याला मूलभूत गरजामध्ये आपण घेतोय. नाहीतर अन्न हे बाहेर काड्यावरती भेटतं, मात्र कॅलरीयुक्त अन्न हे या ठिकाणी विचारात घ्यायचं. वस्त्र, कोणती वस्त्र? जे परिपूर्ण वस्त्र आहेत. निवारा, जो ऊन वारा पाऊस अशा गोष्टीपासून 12ही महिने आपले संरक्षण करेल असा म्हणजे तो निवारा. सर्व सोयी सुविधाने युक्त आरोग्य आणि शिक्षण या 5 प्राथमिक मूलभूत गरजांची पूर्तता करण्यात जो व्यक्ती सक्षम नाही तो दारिद्र्यामध्ये आहे, हे लक्षात घ्या. बेसिक व्यवस्थित समजून घ्यायचं, कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायच्या. जेवढी काही आपली लेक्चर असतील लक्षात घ्या, यामध्ये 75+ आपली लेक्चर होतील किंवा त्याच्याही काही पुढे जातील लेक्चर. ह्या सर्व लेक्चरचा आपण आढावा घेतला तर प्रत्येक लेक्चरमध्ये कन्सेप्टवरती खूप भर राहील. प्रत्येक कन्सेप्ट अशी डिवाइड करून सांगितले जाईल, व्यवस्थित समजून घ्यायची. आणि ज्या ठिकाणी कन्सेप्ट समजलेली नसेल लक्षात घ्या, तेव्हा कॉल करायचा आहे 98 22 60 43 67 या नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारू शकता की सर यामध्ये हे प्रॉब्लेम आहेत. हा माझा वैयक्तिक नंबर आहे, तुम्ही पाहू शकता. तर लक्षात घ्या, या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यास सक्षम नसणे म्हणजे काय आहे? पॉवर्टी आहे असं आपण मानतो. पुढे पहा व्याख्या. आता दारिद्र्याच्या काही ज्या आपण एक बेसिक संकल्पना पाहिली, या व्यतिरिक्त अनेक काही संकल्पना आहेत. लक्षात घ्या, दारिद्र्य म्हणजे काय? आपण म्हणलं होतं अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या 5 प्राथमिक मूलभूत गरजांची पूर्तता करण्यास सक्षम नसणे म्हणजे पॉवर्टी. आता इथं वेगळी संकल्पना, अर्थ तोच आहे. शब्दावली पहा. किमान उपभोग दर्जा गाठणे, ज्या व्यक्तींना शक्य नाही त्यांना गरीब म्हणावं. मग किमान उपभोग दर्जा, मग यामध्ये किमान म्हणजे आपण त्या ज्या मूलभूत गरजा घेतल्या होत्या त्या काय आहे? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य. या उपभोग्य दर्जा जो काय हा दर्जा आहे तो गाठण्यामध्ये एखाद्या व्यक्ती सक्षम नसणे म्हणजे काय आहे? तो पॉवर्टीमध्ये. पुढे किमान उत्पन्न म्हणजे काय? कमालचा विषय नाही या ठिकाणी आपल्याला विचार घ्यायचा. मॅक्झिमम बाजूला, आपल्याला मिनिमम मध्ये जायचंय. किमान उत्पन्न म्हणजे काय? नियोजन मंडळाने, प्लॅनिंग कमिशनने, ज्याची स्थापना 15 मार्च 1950 मध्ये झाली, प्लॅनिंग कमिशन, ते 1 जानेवारी 2015 रोजी बरखास्त झालं आणि त्या ठिकाणी नीती आयोगाला लक्षात घ्या. मग जो अगोदरचा प्लॅनिंग कमिशन होता त्या प्लॅनिंग कमिशनने उत्पन्न गरिबी पद्धतीचा स्वीकार केला असून ग्रामीण भागातील दरडोई किती कॅलरीज? ग्रामीण भागासाठी लक्षात घ्या, रूरल एरियासाठी 2400 कॅलरीज, रूरलसाठी 2400 कॅलरीज आणि शहरी भागासाठी किमान 2100 कॅलरीज घेणे आवश्यक असणे उत्पन्न गरिबीच्या मापनासाठी किमान उत्पन्न म्हणून स्वीकारलेले आहे. म्हणजेच आता या ठिकाणी किमान उत्पन्न कोणतं? ग्रामीण भागामध्ये जे 2400 कॅलरीज प्राप्त करून देईल आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज प्राप्त करून देईल असे उत्पन्न म्हणजेच किमान उत्पन्न. हे प्लॅनिंग कमिशननं पॉवर्टी संदर्भात केलेलं विधान आहे. लक्षात आलं? म्हणजेच यातून जे किमान उत्पन्न आहे त्या किमान उत्पन्नातून ग्रामीण व्यक्तीला 2400 कॅलरीज मिळायला हव्या आणि शहरी व्यक्तीला 2100 कॅलरीज मिळायला हव्या. ते उत्पन्न आहे ते ग्रामीण आणि शहरी भागासाठी किमान उत्पन्न म्हणून प्लॅनिंग कमिशननं निश्चित केलेलं उत्पन्न आहे. लक्षात घ्या. याचबरोबर दरडोई गुणोत्तर म्हणजे काय? दरडोई पर कॅपिटल गुणोत्तर म्हणजे काय? एकूण लोकसंख्येपैकी लक्षात घ्या अशी लोकसंख्या ज्याचे उत्पन्न किंवा उपभोग खर्च कमीत कमी निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा कमी आहे, मग त्याला आपण काय म्हणतो? दरडोई गुणोत्तर. म्हणजे जी काही मर्यादा आपण निश्चित केलेली आहे त्या मर्यादेच्या खालती ज्यांचं उत्पन्न आहे त्याला आपण काय म्हणतो? दरडोई उत्पन्न, दरडोई गुणोत्तर म्हणतो. व्याख्या पुन्हा लक्षात घ्या. एकूण लोकसंख्येपैकी अशी लोकसंख्या की ज्यांचे उत्पन्न, एकूण लोकसंख्येपैकी अशी लोकसंख्या की ज्यांचे उत्पन्न किंवा उपभोग खर्च कमीत कमी निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा कमी आहे. म्हणजेच जी काही यासाठी खर्चाची जी काही मर्यादा निश्चित केलेली आहे त्या खर्चाच्या पेक्षा खाली आहे त्याला आपण काय म्हणतो? दरडोई गुणोत्तर. दरडोई गुणोत्तर म्हणतो.
व्याख्या व्यवस्थित लक्षात घ्या. जर का आपण किमान उपभोग खर्च हा 100 रुपये निश्चित केलेला आहे आणि जर 100 रुपयाच्या खालती काही व्यक्तीचं उत्पन्न असेल तर त्यांना आपण म्हणू दरडोई गुणोत्तर, दरडोई गुणोत्तर या नावाने ओळखतो. आता अशा संकल्पना आयोग तुम्हाला देतं आणि त्या ठिकाणी विचारतं, काही शब्दावली देतं की दारिद्र्य संदर्भात खालीपैकी कोणत्या व्याख्या बरोबर आहेत. मग ह्याला जर का आयोगाने अविधान केलं किंवा ए केलं, याला बी केलं, तर दोन्ही विधान या दृष्टिकोनातून आत्ताच्या घडीला बरोबर आहेत. मात्र यातली शब्दावली जर बदलली तर ती बदललेली शब्दावली योग्य की अयोग्य शोधायची आणि त्या ठिकाणी आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं हे लक्षात घ्या. तर या पद्धतीनं दरडोई गुणोत्तर येईल. याचबरोबर अनेक दारिद्र्य तफावत किंवा पॉवर्टी गॅप, दारिद्र्य तफावत काय किंवा पॉवर्टी गॅप काय आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पहा काय म्हटलेलं आहे, या संकल्पनेद्वारे दारिद्र्यरेषेखालील प्रत्येक दररेषेवर आणण्यासाठी एकूण किती उत्पन्नाची गरज आहे हे मोजले जाते. जो दर आहे पॉवर्टीचा जो काय टक्केवारी आहे, हा टक्केवारी दर एकूण किती हा मापण्यासाठी हा गॅप विचारात घेतला जातो. त्याचबरोबर मानवी दारिद्र्य आपल्याला हा इंडेक्स पाहायचा आहे. मानवी दारिद्र्य निर्देशांक तो 1997चा आहे लक्षात घ्या. तो 2010 मध्ये बंद करण्यात आला आणि त्या जागेला जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजेच MPI त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मग MPI पण आपल्याला या टॉपिकला पाहायचा आहे. आपल्याला 4th पार्टमध्ये येईल तो. तर पहा, मानवी गरिबीचा निर्देशांक तयार करताना मानवी जीवनावरती परिणाम करणाऱ्या बाबी, मग कोणकोणते त्याच्यात निकष आहेत आपल्याला, दीर्घायुष्य, ज्ञान आणि राहणीमान दर्जा, या 3 निकषानुसार आपल्याला मानवी दारिद्र्य निर्देशांक पाहायचा आहे. तो येईल आपल्याला पुढे आहे. याचबरोबर अनेक पुन्हा एक दारिद्र्याची आपल्याला संकल्पना आलेली आहे. काय म्हटलेलं आहे पहा, व्यक्ती कुटुंबाला स्वतःच्या किमान मूलभूत गरजा पूर्ण न करता येते किंवा न करता येणे होय. व्यक्तीला किंवा कुटुंबाला लक्षात घ्या, स्वतःच्या किमान मूलभूत गरजा पूर्ण करता न करता येते किंवा न करता येणे म्हणजे पण काय आहे, पॉवर्टी. मग एखादा व्यक्ती असू देत, एखादं कुटुंब असू देत, एखादा देश असू देत, जर का त्याला आपल्या मूलभूत गरजा जर पूर्ण करता येत नसतील तर ती पॉवर्टीमध्ये आहे हे निश्चित आहे. आज बऱ्याचशा देशामध्ये, आपल्याही देशामध्ये पॉवर्टी आढळते. मग पॉवर्टी म्हणजे काय आपण म्हटलं की ज्या 5 मूलभूत गरजा सांगितलेल्या आहेत या गरजांची पूर्तता करता न येणं याला आपण पॉवर्टी म्हणून ओळखतो. पुढे भारतातील गरिबीचा अंदाज, आता याच्या अगोदर जो काय अंदाज होता तो प्लॅनिंग कमिशननं होता. आता प्लॅनिंग कमिशनच्या जागेला 1 जानेवारी 2015 पासून नीती आयोग आलेला आहे. त्यामुळे गरिबीचा जो काही कमिटी आता नेमल्या जातील त्या सर्व कमिट्या नीती आयोगाद्वारे नेमल्या जातील. पण त्याच्या अगोदरच्या जेवढ्या काही कमिट्या आहेत आपल्याला, मग त्या कमिट्या रंगराजन कमिटीपर्यंत आपल्याला पाहिजेत. या सर्व कमिट्या प्लॅनिंग कमिशनद्वारे नेमलेत. कारण याच्यावरती प्रश्न आलेला होता की जेवढ्या काही कमिट्या, उदाहरण दाखल या ठिकाणी म्हणलं की तेंडुलकर समितीची नेमणूक खालीपैकी कोणाद्वारे करण्यात आली, राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती, नियोजन आयोग, राष्ट्रीय विकास परिषद किंवा नीती आयोग. तर नीती आयोग हा नंतर आलेला आहे, त्यामुळं प्लॅनिंग कमिशन हे त्याचं उत्तर असेल. कारण जेवढ्या काही 2015च्या अगोदरच्या कमिट्या आहेत तेवढ्या सर्व प्लॅनिंग कमिशननं नेमलेल्या आहेत. त्यानंतरच्या आहेत त्या कोण आहेत, नीती आयोग म्हणून. मात्र त्यानंतरची एकही कमिटी अजून तर आलेली नाही. तर लक्षात घ्या, भारतात गरिबीचा अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय यांच्या अंतर्गत राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने मिळवलेल्या डेटाच्या आधारे दारिद्र्यरेषेच्या गणनेद्वारे नीती आयोगाच्या टास्क फोर्स याद्वारे दारिद्र्याचा अंदाज व्यक्त केला जातो. पण आता जर इथं अ ब क विधान राहू शकेल, भारतातील गरिबीच्या अंदाजासंदर्भात खालीपैकी कोणतं विधान सत्य आहे? भारतातील गरिबीचा अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालय अंतर्गत हे विधान कार्यक्रम मंत्रालय अंतर्गत पार पाडला जातो. ब विधान, भारतातील गरिबीचा अंदाज NSSO यांनी जो डाटा गोळा केलेला आहे
त्या डाटाच्या आधारे निश्चित केला जातो. आणि क विधान भारतात नीती आयोगाद्वारे, सी विधान भारतात नीती आयोगाच्या टास्क फोर्सद्वारे भारतातील गरिबीचा अंदाज लावला जातो. मग आता 3 विधानं आहेत. भारतातील गरिबीचा अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाअंतर्गत NSSOच्या डाटाच्या आधारे नीती आयोग टास्क फोर्स, नीती आयोगाचे टास्क फोर्सद्वारे भारतातील गरिबीचा अंदाज लावला जातो. पण लक्षात घ्या, आपल्याला लाईन 1 2 3 दिसते, मात्र याच लाईनमध्ये अविधान, ब विधान आणि क विधान अशी विधानं राहू शकतात, किंवा यातलीच विधानं अनेक ठिकाणी एक एक विधान करून पण विधान आयोग प्रश्न बनवतो. शेवटी आयोग आहे हे लक्षात घ्या. पुढे दारिद्र्याचे प्रमाण. दारिद्र्याचे प्रमाण पहा. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्या प्रमाणाला दारिद्र्य गुणोत्तर किंवा हेडकाउंट रेशो असंही म्हटलं जातं. मग आता हेडकाउंट रेशो ही तुम्हाला विचारला जातो, किंवा दारिद्र्य प्रमाण म्हणजे काय आहे हे पण विचारलं जातं. मग इथं काय आपण म्हणलेलं आहे, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्या प्रमाणाला दारिद्र्य गुणोत्तर किंवा हेडकाउंट रेशो असं म्हटलं जातं. मग दारिद्र्य रेषेच्या खाली म्हटलं तर काय असतो, तो BPL असतो. जो BPLची आकडेवारी आहे ते काय आहे, हेडकाउंट रेशो आहे, जो BPL परिवार. म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणतो, किमान उपभोग खर्चाची पातळी ज्या रेषेने दर्शवली जाते त्या रेषेला आपण दारिद्र्य रेषा म्हणतो, पॉवर्टी लाईन. ज्या रेषेने किमान उपभोग खर्च निश्चित केला जातो त्या रेषेला आपण दारिद्र्य रेषा म्हणतो. मग ही दारिद्र्य रेषा काढताना लक्षात घ्या, ही एक पॉवर्टी लाईन आपण म्हणू. किमान उपभोग खर्च 100 रुपये आहे. किमान उपभोग खर्च जर तो पार करत असेल तर तो कोण आहे, APL परिवार. आणि किमान उपभोग खर्च जर तो करू शकत नसेल तर तो कोण आहे, BPL. APL अबाव पॉवर्टी लाईन आणि BPL बिलो पॉवर्टी लाईन. जर 100 रुपये खर्च हा उपभोगावरती करत असेल तर तो APL आहे, आणि करत नसेल तर तो कशावरती आहे, BPL परिवारातील आहे. मग इथं व्याख्या पहा, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्या, ही दारिद्र्य रेषा आहे, या दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्या गुणोत्तराला, म्हणजेच या इथं जी आकडेवारी येईल, BPL परिवारातील जी आकडेवारी येईल त्या आकडेवारीच्या गुणोत्तराला हेडकाउंट रेशो किंवा दारिद्र्य प्रमाण किंवा दारिद्र्य गुणोत्तर या अशा 2-3 नावाने आपण याला ओळखतो. लक्षात आलं. हेडकाउंट रेषा काय आहे, जो BPL परिवार आहे किंवा जे दारिद्र्य रेषेखालील आकडेवारी आहे त्या आकडेवारी काय आहे, हेडकाउंट रेशो आहे. आणि भारतामध्ये हेच हेडकाउंट रेशो जो आहे हाच मापन केला जातो. याच्या APL परिवाराची आकडेवारी नाही. आपल्याला जो काही मापन आहे ते दारिद्र्याचं BPL परिवारातील करायचं आहे. मग या ठिकाणी रुरल असेल, या ठिकाणी म्हणजेच ग्रामीण असेल, शहरी असेल आणि एकत्रित एकूणची आकडेवारी असेल. अशी जी आकडेवारी आपल्याला पाहायची ती संपूर्ण आकडेवारी आपल्याला BPLची पाहायची. म्हणजेच भारतामध्ये हेडकाउंट रेशो जो आहे तो रेशो आपल्याला जेवढ्या काही कमिटी आपल्याला पुढे पाहणार आहोत त्या कमिट्यामध्ये जी आकडेवारी येणार आहे त्या आकडेवारी आपली असणार आहे हेडकाउंट रेशो. हे लक्षात घ्या. याचबरोबर दारिद्र्य मापन करताना मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्चाचे आकडेवारी निश्चित करण्यासाठी NSOच्या घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षणाच्या आकडेवारीचा आधार घेण्यात येतो. मग भारतामध्ये जेवढी काही पॉवर्टी मापन करायची आहे ही पॉवर्टी मापन करताना NSSOच्या जो उपभोग खर्च आहे, घरगुती उपभोग खर्च, याची आकडेवारी विचारात घेतली जाते. मग तुम्हाला इथं प्रश्न पण विचारण्यात आलेला होता, दारिद्र्य मापनामध्ये खालीपैकी कोणत्या घटकाचा वापर केला जातो, तर उपभोग खर्च तिथं उत्तर होतं. मग तिथं जर प्रश्न म्हणजे अजून प्रश्नात आलं घरगुती उपभोग खर्च म्हटलं तरी बरोबर आहे. घरगुती उपभोग खर्च तो कुणाच्या आकडेवारीचा विचार केला जातो, NSSOच्या. NSOची स्थापना कधीची आहे लक्षात घ्या, 1950ची आहे. त्याचं पुनर्गठन कधी आहे, 1970चं आहे. त्याचं पुनर्गठन आहे ते 1970चं आहे. NSSOची स्थापना करण्याची शिफारस 4 ऑगस्ट 1949 रोजी PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली जी राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती नेमली होती, आपल्याला ती पाहायची नॅशनल इन्कममध्ये, या समितीने शिफारस केली आणि या शिफारसीनुसार NSSOची स्थापना 1950 मध्ये झाली आणि त्याचं पुनर्गठन 1970 मध्ये करण्यात आलं. तर या NSSOच्या घरगुती उपभोग खर्चाची जी काही आकडेवारी आहे तीच आकडेवारी आपण दारिद्र्य मापनामध्ये निश्चित करतो. मग ही जी काही आकडेवारी असते हीच आकडेवारी किमान
उत्पन्न जे आपण मगाशी पाहिलेलं होतं की प्लॅनिंग कमिशनचं, ज्याला 2100 आणि 2400 कॅलरीज प्राप्त करण्यासाठी जो खर्च येतो तो खर्च नियोजन आयोगाने स्वीकारला, मात्र तो खर्च कोण करतं निश्चित, तर तो खर्च NSSO करतं, लक्षात घ्या. याचबरोबर पुढं अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते भारतीय अमर्त्य सेन यांनी गरिबी संदर्भात काय म्हटलेलं आहे, क्षमता वंचितीकरण म्हणजे गरिबी होय. अमर्त्य सेन काय म्हणतात, क्षमता वंचितीकरण म्हणजे गरिबी होय. मग आता क्षमता वंचितीकरण म्हणजे गरिबी होय हे विधान पण बरोबर आहे. क्षमता या ठिकाणी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा आहेत, लक्षात घ्या. या मूलभूत गरजा खरेदी करण्याची क्षमता नसणे म्हणजेच काय आहे, गरिबी आहे. क्षमता वंचितीकरण ही जी काही खरेदी करण्याची क्षमता यापासून हे वंचित आहेत, याला आपण काय म्हणतो, पॉवर्टी. अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये वेलफेअर इकॉनॉमिक्स या संदर्भात अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. पहिले भारतीय आहेत की ज्यांना नोबेल मिळालेला आहे. यांच्या नावाचा उल्लेख HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मानव विकास निर्देशांकामध्ये जनक म्हणून महबूब ए उल्लेख यांच्या नावाचा उल्लेख होतो, तर सदस्य म्हणून अमर्त्य सेन आणि सिंगर हंस यांच्या नावाचा उल्लेख होतो. तर यांचं योगदान लक्षात घ्या, अमर्त्य सेन यांचं HDI संदर्भात. हे आपल्याला जेव्हा आपला इंडेक्सचा टॉपिक येईल त्या इंडेक्सच्या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. तर अमर्त्य सेन यांच्या मते गरिबी म्हणजे काय, क्षमता वंचितीकरण म्हणजे गरिबी होय. हे जे शब्द आहेत ते लक्षात घ्या. UPSCचा जो काही प्रीचा पेपर आहे त्यामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आपल्यालाही उद्या विचारला जाऊ शकेल की अमर्त्य सेन यांच्यामध्ये गरिबी म्हणजे काय, क्षमता वंचितीकरण म्हणजे गरिबी होय. पुढे राष्ट्रीय नमुना पाहणी. राष्ट्रीय नमुना पाहणी यांनी काय म्हटलेलं आहे पहा, पाहणीच्या दरडोई मासिक खर्च म्हणजेच दरडोई मासिक खर्च प्रतिदिन कॅलरीज आकडेवारीच्या आधारावरती दारिद्र्याच्या मापन निश्चितसाठी केलेल्या निकषावरती एस महेंद्र देव यांनी या अर्थशास्त्राने आक्षेप घेतलेला आहे, म्हणजेच काय केलेलं आहे, यांनी टीका केलेली आहे. मग NSSO याचा जो काही मासिक उपभोग खर्च आहे, या उपभोग खर्चावरती एस महेंद्र देव यांनी आक्षेप घेतलेला आहे, लक्षात घ्या. कॅलरीज किंवा प्रतिदिन कॅलरीज यावरती त्यांनी आक्षेप घेतलेला आहे, टीका केलेली आहे. जर तुम्हाला इथं प्रश्न आला NSSOच्या उपभोग खर्चाच्या आधारे जी काही कॅलरीज निश्चित केली जाते किंवा उष्मांक निश्चित केला जातो, या उष्मांकावरती आक्षेप खालीपैकी कोणाद्वारे घेण्यात आला, हा पण प्रश्न तुम्हाला लक्षात घ्या. UPSC मध्येच विचारण्यात आलेला प्रश्न आहे. हा पण मगाशी म्हटलं UPSC मध्येच विचारण्यात आलेला प्रश्न आहे. इथंही आपल्याला उत्तर UPSCच्याच मधून द्यायचं आहे. तर लक्षात घ्या, एस महेंद्र देव यांनी NSSOच्या उपभोग खर्चाच्या प्रतिदिन जी कॅलरीज आहे, दरडोई मासिक खर्च, कॅलरीज, प्रतिदिन कॅलरीज जे आकडेवारी आहे त्या आकडेवारीवरती आक्षेप घेतलेला आहे. विधानं जेवढे काही आपल्याला UPSC पासून ते सरळ सेवेपर्यंत असलेली अशा सर्वांचा आपण या ठिकाणी सारांश घेतलेला आहे, लक्षात घ्या. जेणेकरून तुमचा प्रश्नातला कोणताही मार्क्स जाणार नाही याची काळजी या लेक्चरमधून आपण घेणार आहोत. तर एस महेंद्र देव यांनी कॅलरीज किंवा प्रतिदिन कॅलरीज यावरती आक्षेप घेतलेला आहे. एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांनी आक्षेप घेतलेला आहे. पुढे गरिबी अजून आपल्या व्याख्यात चालू आहेत, लक्षात घ्या. बेसिकच चालू आहे आपल्या टॉपिकचं. पॉवर्टी किंवा गरिबी एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला विशिष्ट जीवनावश्यक आर्थिक संसाधने आणि आवश्यक गोष्टींचा अभाव असतो. मग आर्थिक संसाधने आणि आवश्यक गोष्टींचा अभाव
आर्थिक संसाधने आणि आवश्यक गोष्टींचा अभाव म्हणलं तर आवश्यक मध्ये आपण मानतो अन्न वस्त्र निवारा, आणि आवश्यक गोष्टीमध्ये शिक्षण आणि आरोग्य मानतो. जर आर्थिक संसाधनं असतील आणि आवश्यक गोष्टी असतील, आवश्यक मध्ये आपण म्हटलं की अन्न वस्त्र निवारा, याचबरोबर आर्थिक मध्ये म्हणलं तर काय येतं, शिक्षण आहे, त्याचबरोबर आरोग्य. आता याला आपण सामाजिक गरजामध्ये पण विचार करतो, मात्र पॉवर्टीच्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासाची फोड किंवा कन्सेप्टची फोड करताना या दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. म्हणजेच लक्षात घ्या, आर्थिक संसाधने आणि आवश्यक गोष्टी म्हणजेच अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या सर्वांचा अभाव असणे म्हणजे पॉवर्टी होय. म्हणजे काय आहे, पॉवर्टी होय, हे विचारात घ्या. पुढे आता भारतात जे काही दारिद्र्य आहे हे दारिद्र्य बहुआयामी दारिद्र्य आहे. आता बहुआयामी दारिद्र्याचं मापन केव्हापासून होतंय तर ते 2010 पासून बहुआयामी गरिबी विचारात घेतली जाते. हे वर्ल्ड लेवलला याचबरोबर भारतामध्ये पण नीती आयोगाद्वारे 2021 पासून बहुआयामी गरिबी निर्देशांक काढला जातो. पहिला निर्देशांक त्यांनी 2021 मध्ये आणि दुसरा अहवाल 2023 मध्ये सादर केलेला आहे. मग पहिला अहवाल काय आहे, निकष काय आहे, दुसरा अहवाल काय आहे, हे संपूर्ण आपल्याला पाहायचं आहे पॉवर्टीच्या अभ्यासामध्ये. तर लक्षात घ्या, भारतामध्ये जे दारिद्र्य आढळतं ते दारिद्र्य कसलं आहे, बहुआयामी दारिद्र्य हे आपल्यामध्ये आढळतं. बहुआयामी दारिद्र्य आपल्यामध्ये आहे, लक्षात घ्या. याचबरोबर भारतात दारिद्र्याच्या व्याख्येचा आधार उच्च भूमिस्तराऐवजी निम्न जीवनस्तर हे मानण्यात येतो. मग हे तुम्हाला विधान राहिलेलं आहे, लक्षात घ्या. आठवत असेल तुम्हाला, मेनचे स्टुडंट आहात तुम्ही. तर भारतात दारिद्र्याच्या व्याख्येचा आधार उच्च भूमिस्तराऐवजी डॅश डॅश स्तर मानण्यात येतो. तर तिथं काय अर्थ, निम्न जीवनस्तर. जेवढी काही पॉवर्टी आहे लक्षात घ्या, उच्च भूमिस्तरावरती पॉवर्टी नाही, कारण भारत हा काय 100% बागायती क्षेत्र असलेला एरिया नाही. या ठिकाणी आजही निसर्गावरती अवलंबत्व जवळजवळ 60-59% आहे. 40 ते 41% भूमी ही बारमाही सिंचित आहे. तर उच्च भूमिस्तर नाही तर निम्न जीवनस्तर हे मापण्यात येतो. याचबरोबर पहा, नीती आयोगाच्या सामाजिक दृष्ट्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व सेवाची खरेदी करण्याकरता जो खर्च येतो त्या प्रारंभिक खर्चाच्या पातळीला दारिद्र्य म्हणतात. ह्या सर्व कन्सेप्ट आहेत, ह्या सर्व काय आहेत, कन्सेप्ट असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग त्या ठिकाणी बऱ्याचशा बेसिक स्वरूपाने ही कन्सेप्ट आहेत. शेवटी एक लक्षात घ्यायचं की ह्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यास सक्षम नसणे किंवा जीवनस्तर या दृष्टिकोनाचा जीवनस्तर प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणं म्हणजे पण पॉवर्टी होय. हे आपल्याला या ठिकाणी कन्सेप्ट पाहता येते. पुढे पहा, दारिद्र्याच्या मापनाचा उद्देश काय आहे. आता हेच तुम्हाला आयोगाने अ आणि ब या स्वरूपाने प्रश्न केलेला आहे. मग दारिद्र्य जे काय आपण मापन करतोय, मग पहिल्यांदा दारिद्र्याचं मापन दादाभाई नौरोजी यांच्या स्वरूपाने आलेलं असेल, ते रंगराजन समितीपर्यंत आलेलं मापन असेल. हे सर्व मापन आपण केली. हे मापन करण्याचा उद्देश काय आहे लक्षात घ्या. तर तो उद्देश आहे एपीएल आणि बीपीएल परिवाराची ओळख ठरवणे. जो एपीएल परिवार आहे आणि जो बीपीएल परिवार आहे, एपीएल म्हणजे अबाव पॉवर्टी लाईन आणि बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन. अबाव आणि बिलो पॉवर्टी लाईन हे जे काही वर्गवारी आहे, म्हणजेच दारिद्र्यरेषेच्या वरती असेल तर एपीएल म्हणतो, दारिद्र्यरेषेच्या खालती असेल तर आपण बीपीएल परिवार म्हणतो. या दोन्ही परिवारांची ओळख पटवणे हा दारिद्र्य मापनामागचा उद्देश आहे. अजून पहा, कुटुंबाच्या उपभोग खर्चावरून दर्जाची ओळख पटवणे. मग कुटुंबाच्या उपभोग खर्चावरून दर्जाची ओळख पटवणे. जर कुटुंबाचा उपभोग खर्च अधिक असेल तर तो दर्जा एपीएल बनेल, आणि कुटुंबाचा उपभोग स्तर किंवा उपभोग खर्च हा कमी असेल तर तो ओळख बीपीएल बनेल.
म्हणजेच काय म्हटलंय, कुटुंबाच्या उपभोग खर्चावरून दर्जाची ओळख. मग दर्जा काय आहे, खर्च अधिक असेल तर APL दर्जा मिळेल, खर्च कमी असेल तर BPL दर्जा मिळेल. म्हणूनच म्हटलं की APL आणि BPL परिवाराची ओळख पटवणे हा दारिद्र्य मापनामागचा मुख्य उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. जेवढ्याही आपल्या 7-8 कमिट्या आपल्याला पाहायच्या आहेत, या सर्व कमिट्याचा मागचा उद्देश होता APL BPL परिवाराची ओळख पटवणं किंवा कुटुंबाचा उपभोग खर्चावरून त्याचा दर्जा ठरवणं. मग गरीब आणि श्रीमंत, मग आता या दर्जावरूनच आपल्याला पुढे व्याख्या पाहायची सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य. दारिद्र्याचे 2 प्रकार. मग ह्या उद्देशावरूनच हे प्रकार लक्षात आलेत. उच्च उत्पन्न गटाशी तुलना करता न्यूनतम उत्पन्न गटातील किती लोकसंख्या दारिद्र्यात आहे हे पाहणे म्हणजे सापेक्ष दारिद्र्य होय. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या किमान मूलभूत गरजाची पूर्तता करता न येणं म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य होय. हे आपल्याला येईल पुढे, मात्र लक्षात घ्या. तर APL आणि BPL परिवारातूनच सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्याची संकल्पना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. तर लक्षात आलं दारिद्र्य मापनाचा उद्देश काय आहे तो. याचबरोबर लक्षात घ्या, NSSOच्या घरगुती उपभोग खर्चाच्या आधारे 3 प्रकारच्या दारिद्र्यरेषा ठरवल्या जातात. मग दारिद्र्यरेषा NSSO ज्याची स्थापना मग अशी म्हणलं 1950 आणि पुनर्गठन 1970. हा जो काय NSSO आहे ह्याचा उपभोग खर्चाच्या आकडेवारीचा आधार नेहमी घेण्यात येतो दारिद्र्य मापनामध्ये. मग या उपभोग खर्चाच्या आधारे NSSO द्वारे दारिद्र्याचे प्रकार ठरवण्यात येतात 3. मग ते 3 प्रकार कोणते आहेत लक्षात घ्या. राष्ट्रीय दारिद्र्यरेषा, शहरी दारिद्र्यरेषा आणि ग्रामीण दारिद्र्यरेषा. राष्ट्रीय दारिद्र्यरेषा म्हणजे काय, एकूण दारिद्र्य. राष्ट्रीय म्हणजे काय या ठिकाणी आपण म्हणू शकतो एकूण दारिद्र्य. यानंतर ना शहरी दारिद्र्य आणि ग्रामीण दारिद्र्य. जेवढ्या काही आपल्याला कमिट्या आहेत त्या कमिट्यामध्ये हेच आपल्याला पाहायचंय की ग्रामीण दारिद्र्य, शहरी दारिद्र्य आणि या दोघातून एकूण दारिद्र्य हे आपल्याला विचारात घ्यायचंय. लक्षात घ्या, आपल्याला विचारात घ्यायचंय. मग NSSO द्वारे दारिद्र्याचे जे काही 3 प्रकार पाडले जातात उपभोग खर्चाच्या आधारे, ते प्रकार कोणते आहेत, एकूण दारिद्र्य किंवा त्याला राष्ट्रीय दारिद्र्य पण म्हणा, दुसरं ग्रामीण दारिद्र्य आणि तिसरं शहरी दारिद्र्य, असे 3 दारिद्र्याचे प्रकार उपभोग खर्चाच्या आधारे पाडण्यात येतात NSSO द्वारे. लक्षात घ्या. याचबरोबर जो आपण मगाशी म्हटलं की APL आणि BPL परिवार बिलो पॉवर्टी लाईन, मग जनगणनामध्ये जे काही मापन करण्यात आलेलं आहे, केव्हा BPL परिवाराचं मापन करण्यात आलं जनगणनेत, हे मोजमाप कोण करतं लक्षात घ्या, ग्रामीण विकास मंत्रालय. ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत BPL परिवाराची जनगणना आत्तापर्यंत एकूण 4 वेळा करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या. तर ती कोणते आहे, 1992 ते 97 8वी जी काय पंचवार्षिक योजना झाली LPG नंतर. लक्षात घ्या, या 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रथम BPL परिवाराची जनगणना करण्यात आली किंवा मापन करण्यात आलं. यानंतर ना 9वी पंचवार्षिक योजना 97-98च्या 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दुसऱ्यांदा BPL परिवाराची मापन झालं. यानंतर ना 2002 ते 2007 ही 10वी जी पंचवार्षिक योजना होती, या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये BPL परिवाराचे 3रं मापन झालं. तर 2011 सामाजिक आर्थिक व जातीय जनगणना सक्सेना गटाच्या शिफारसीनुसार 2008 मध्ये करण्यात आलं. मग आतापर्यंत BPL परिवाराची जी काही गणना आहे ती गणना 4 वेळा आपल्याला पाहायला मिळते. 8वी पंचवार्षिक योजना, 9वी पंचवार्षिक योजना, 10वी पंचवार्षिक योजना आणि 11व्या पंचवार्षिक योजनेत BPL परिवाराचं मापन आहे. 11वी पंचवार्षिक योजना लक्षात घ्या 2007 ते 2012 या कालावधीसाठी लागू करण्यात आलेली होती. मग हे 8 सक्सेना समितीच्या शिफारसीनुसार म्हणजे सलग 8वी, 9वी, 10वी आणि 11वी अशा 4ही पंचवार्षिक योजनेअंतर्गत BPL परिवाराचं गणना करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, 4 पंचवार्षिक योजना 8 ते 11 या 4 पंचवार्षिक योजना.
या आपल्याला सर्व पंचवार्षिक योजना पाहायचे आहेत. पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून जिथं हेरोडॉमन मॉडेल वापरलं होतं, 1 एप्रिल 1951 ला पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली. ती 12वी पंचवार्षिक योजना 1 जानेवारी 2015 रोजी खंडित झाली. इथपर्यंत सर्व पंचवार्षिक योजना आपल्याला प्लॅनिंगच्या टॉपिकमध्ये पाहायचे आहेत. तर लक्षात घ्या, सलग 8वी 9वी 10वी 11वी अशा 4 पंचवार्षिक योजनेमध्ये BPL परिवाराची जनगणना करण्यात आलेली आहे. पुढे जे दारिद्र्य मापनाचा उद्देश होता, उपभोग खर्चाच्या आधारे कुटुंबाचा दर्जा ठरवणं, तिथं आपण म्हणलं होतं की पुन्हा तिथं 2 कन्सेप्ट आले. म्हणजेच या ठिकाणी पॉवर्टीचे 2 प्रकार आले. ते प्रकार आपल्याला पाहिजेत. लक्षात घ्या, सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य. सापेक्ष म्हणलं की एक शब्द नेहमी लक्षात ठेवा, तो शब्द म्हणजे तुलना. कोणता शब्द? तुलना. हा शब्द लक्षात ठेवा. मग ही तुलना कुणात करायची? उच्च उत्पन्न गट, उच्च उत्पन्न गट आणि निम्न उत्पन्न गट, निम्न उत्पन्न गट. लक्षात घ्या. मग आता व्याख्या काय राहील? उच्च उत्पन्न गटातील लोकसंख्येची तुलना करता न्यूनतम उत्पन्न गटातील किती लोकसंख्या दारिद्र्यरेषेमध्ये आहे हे पाहणे म्हणजे सापेक्ष दारिद्र्य होय. मग उच्च उत्पन्न आणि न्यूनतम उत्पन्न आपण विषय विचारात घेताना काय म्हटलेलं आहे? लक्षात घ्या, APL आणि BPL. आता APL म्हणलं तर आपण उच्च उत्पन्न गट मानतो, BPL म्हणलं तर न्यूनतम उत्पन्न गट मानतो. मग लक्षात घ्या, उच्च उत्पन्न गटातील लोकसंख्येची तुलना करता न्यूनतम उत्पन्न गटातील किती लोकसंख्या दारिद्र्यात आहे हे पाहणे म्हणजे सापेक्ष दारिद्र्य होय. तर या दोघांची काय आहे? तुलना केली जाते. या दोघांमध्ये काय आहे? तुलना केली जाते. उच्च उत्पन्न गटातील लोकसंख्येची तुलना करता व्याख्या पहा, जेव्हा देशातील उच्च उत्पन्न गटातील लोकसंख्येची तुलना करता न्यूनतम उत्पन्न गटातील किती लोकसंख्या दारिद्र्यात आहे हे मोजले जाते. ते कशामध्ये? सापेक्ष दारिद्र्यामध्ये. मग सापेक्ष दारिद्र्य मापनाचा उद्देश नेहमीच विचारलेला आहे. तर तो उद्देश काय? उत्पन्न व असमानता दूर करणं. मग उत्पन्न आणि असमानता जी आहे ती दूर करणं. मग उत्पन्न अधिक आहे त्यामुळे या दोन्ही गटामध्ये असमानता आहे. मग ही असमानता दूर करण्याचा उद्देश आहे तो कशाचा आहे? सापेक्ष दारिद्र्याचा. मग उच्च उत्पन्न गट आणि न्यूनतम उत्पन्न गट यामध्ये जे काही मापन केलं जातं, मग उच्च उत्पन्न गट कोणता आणि न्यूनतम उत्पन्न गट कोणता हे या ठिकाणी ठरवणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, उत्पन्न, संपत्ती, उपभोग, राहणीमान दर्जा आणि घरातील सोयी सुविधा या सर्वांचा अभ्यास केला जातो. तेव्हा ठरवलं जातं की कोणता गट हा उच्च उत्पन्न गट आहे आणि कोणता गट उच्च उत्पन्न गट नाही. या ज्या ठिकाणी सोयी सुविधा अधिक प्रमाणात उपलब्ध होतील किंवा सर्व सोयी सुविधा एकाच्याच किंवा काही गटामध्ये आढळतील तो गट हा उच्च उत्पन्न गट, आणि या सोयी सुविधामध्ये काही अभाव असेल तर तो निम्नतम उत्पन्न गट. म्हणजे सोयी आढळल्या तर तो APL आहे, सोयी नाही आढळल्या तर तो BPL आहे. या दोघांची तुलना करता जी लोकसंख्येची आकडेवारी येते, पॉवर्टीची जी काय आकडेवारी येते ते आकडेवारी म्हणजेच काय? सापेक्ष दारिद्र्य प्रमाण आहे. काय आहे? सापेक्ष दारिद्र्य प्रमाण. या दोघातला आपल्याला फरक पण पाहायचा आहे अजून, पण इथं लक्षात घ्या, उच्च उत्पन्न गटातील लोकसंख्येची तुलना करता न्यूनतम उत्पन्न गटातील किती लोकसंख्या दारिद्र्यात आहे पाहणे म्हणजे सापेक्ष दारिद्र्य होय. सापेक्ष दारिद्र्य मापनाचा उद्देश काय आहे? उत्पन्न व असमानता दूर करणं. जे उच्च आणि न्यूनतम उत्पन्न गट आहे या उत्पन्न गटातील उत्पन्न व असमानता जी आहे ती काय करायची? दूर करायची. मग उच्च उत्पन्न गट आणि न्यूनतम उत्पन्न गट ओळख कशी पटवली जाते? तर लक्षात घ्या, ज्या कुटुंबाकडे उत्पन्न, संपत्ती, उपभोग, राहणीमान दर्जा आणि सोयी सुविधा अधिक आहे तो उच्च उत्पन्न गट म्हणजेच APL. या सोयी सुविधा नाही तोच न्यूनतम उत्पन्न गट म्हणजेच तो काय आहे? BPL परिवार. याचबरोबर निरपेक्ष दारिद्र्य. आता जी काही आपण पॉवर्टीला कन्सेप्ट घेतली होती तीच कन्सेप्ट मात्र ज्या सांगितलेल्या 5 मूलभूत गरजा होत्या त्या गरजांचं इथं नाव घ्यायचं नाही. म्हणजेच काय म्हणू, जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या किमान मूलभूत गरजांची पूर्तता करता न येणं. मग किमान मूलभूत गरजा तर मग अशा आपण पाहिलेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य. किमान मूलभूत गरजांची पूर्तता करता न येणं म्हणजेच काय आहे? निरपेक्ष दारिद्र्य होय. पहा, जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या किमान गरजांची पूर्तता करता न येणे
त्याला आपण काय म्हणतो, निरपेक्ष दारिद्र्य म्हणतो, निरपेक्ष दारिद्र्य म्हणतो. आणि हे निरपेक्ष दारिद्र्य मापनाचा उद्देश काय, दारिद्र्य दूर करणे. काय करायचंय, दारिद्र्य दूर करायचंय. मग तिथं आपल्याला अ आणि ब विधान राहतं. उत्पन्न व असमानता दूर करणं आणि दारिद्र्य दूर करणं हे निकष, वरील देण्यात आलेले निकष यातला कोणता निकष हा निरपेक्ष दारिद्र्यासाठी लागू पडतो. तर लक्षात घ्या, दारिद्र्य दूर करणे हा निकष निरपेक्ष दारिद्र्याला लागू पडतो. तर उत्पन्न व असमानता दूर करणे हा निकष सापेक्ष दारिद्र्याला लागू पडतो. सापेक्ष दारिद्र्य शब्द आला रे आला म्हटलं की तुलना हा शब्द लक्षात घ्यायचा. तुलना कशात केली जाते, उत्पन्न, संपत्ती, उपभोग, राहणीमान दर्जा आणि सोयी सुविधा या अंतर्गत दोन्ही गटाची तुलना केली जाते आणि त्यानुसार निरपेक्ष दारिद्र्य ठरवले जाते. याचबरोबर या दोघांमधला काही साम्य असेल किंवा काही डिफरन्स आहेत तो आपल्याला पाहायचा. पहा, सापेक्ष दारिद्र्य पूर्णपणे निर्मूलन करता येत नाही. म्हणजे जे सापेक्ष दारिद्र्य आहे ते 100% संपवता येत नाही. कारण उच्च उत्पन्न गट आणि न्यूनतम उत्पन्न गट उच्च उत्पन्न गटामध्ये 100% जाईल याची खात्री नाही. आणि उच्च उत्पन्न गट 100% BPL परिवारामध्ये किंवा न्यूनतम उत्पन्न गटामधील याची खात्री नाही. त्यामुळे त्याचं संपूर्ण किंवा पूर्णत्वता उच्चाटन किंवा निर्मूलन करता येणं शक्य नाही. दुसरा, विकसित देशाचे दारिद्र्य हे सापेक्ष पद्धतीने मापन करण्यात येतं. जे विकसित देश आहेत, जे डेव्हलप्ड कंट्री आहेत, या कंट्रीचं मापन सापेक्ष दारिद्र्य अंतर्गत करण्यात येतं. आणि गिनी कोएफिशिएंट सापेक्ष दारिद्र्य दर्शवतो. जो गिनी गुणांक आहे तो काय दर्शवतो, सापेक्ष दारिद्र्य दर्शवतो. मग आपल्याला गिनी गुणांक पाहायचा आहे. शेवटच्या पॉइंटमध्ये गिनी गुणांक आपल्याला पाहायचा आहे. हे झालं सापेक्ष. आता निरपेक्ष संदर्भात काय विधान आहेत पहा. निरपेक्ष दारिद्र्य पूर्णपणे निर्मूलन करता येणे शक्य आहे. जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या किमान मूलभूत गरजाची पूर्तता करता न येणं याला आपण निरपेक्ष दारिद्र्य म्हणलो. याचं निर्मूलन करता येणं शक्य आहे, मात्र राजकीय इच्छाशक्ती तेवढी असणं आवश्यक आहे. देशामध्ये एज्युकेशन असणं गरजेचं आहे. देशामध्ये उद्योगांची संख्या उभारणं गरजेचं आहे. देशामध्ये बचत होणं गरजेचं आहे. देशामध्ये गुंतवणूक होणं गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टी जर घडून आल्या तर लक्षात घ्या, निरपेक्ष दारिद्र्याचं उच्चाटन करणं हे शक्य आहे. हे शक्य आहे. निरपेक्ष दारिद्र्य विकसनशील व अविकसित देशामध्ये प्रामुख्याने आढळून येतं. सापेक्ष दारिद्र्य कुठं आढळतं, हे विकसित देशामध्ये. निरपेक्ष दारिद्र्य आपल्यासारख्या विकसनशील आणि पाकिस्तानसारख्या अविकसित देशामध्ये प्रामुख्याने आढळतं. त्याचबरोबर भारतात दारिद्र्य मोजण्यासाठी निरपेक्ष दारिद्र्य पद्धतीचा वापर करण्यात येतो. भारतात कोणती पद्धत वापरली जाते, निरपेक्ष. अमेरिकेमध्ये म्हटलं तर सापेक्ष, पाकिस्तानमध्ये म्हणलं तरी निरपेक्ष, मात्र तो एकदम खालच्या गटात येतो. पॉवर्टी, तुम्ही नेटवरती टाकून पहा, पॉवर्टी, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्षाचा फोटो येतो असा हातात कटोरा घेऊन. या पद्धतीने हे पॉवर्टी किती असावी ही पाकिस्तानला माहीत आहे. तर लक्षात घ्या, भारतात दारिद्र्याचे मोजमाप निरपेक्ष पद्धतीच्या वापरावरती करण्यात येतं. निरपेक्ष पद्धतीच्या वापरावरती भारतात हे मापन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे दारिद्र्य रेषा, पॉवर्टी लाईन. मग दारिद्र्य रेषा म्हणजे काय आहे, थोडक्यात साध्या सोप्या शब्दात लक्षात घ्यायचं. किमान उपभोग खर्चाची पातळी, कमाल म्हटलेलं नाही, मॅक्झिमम नाही, मिनिमम. किमान उपभोग खर्चाची पातळी ज्या रेषेने दर्शवली जाते त्या रेषेला दारिद्र्य रेषा म्हणायचं. म्हणजे जर का तुम्हाला इथं पेठेमध्ये राहण्यासाठी किमान उपभोग खर्च म्हणजेच मेसवरती जो 2000 रुपये किंवा 3000 रुपये खर्च येतोय, तो 3000 खर्च ज्या रेषेने दर्शवला जातो ती काय आहे, दारिद्र्य रेषा आहे. जर तो खर्च 3000च्या वरती तुम्ही करू शकत असाल तर APL उच्च उत्पन्न गट, आणि तो खर्च करू शकत नसेल तर BPL, हीच काय आहे, मधली जी रेषा आहे ती दारिद्र्य रेषा आहे. पहा, किमान जीवन जगण्यासाठी म्हणजेच 2100 आणि 2400 कॅलरीचं जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक मूलभूत गरजांच्या म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या प्राथमिक मूलभूत गरजांच्या
उपभोग खर्चाची कमीत कमी पातळी ज्या रेषेने दर्शवली जाते त्या रेषेला काय म्हणायचं? दारिद्र्य रेषा. त्या रेषेला काय म्हणायचं? दारिद्र्य रेषा. आता लक्षात घ्या, ही जी काय आहे ही दारिद्र्य रेषा आहे. हा काय दिलेला आहे? किमान उपभोग खर्च दिलेला आहे. मग किमान उपभोग खर्च कशामध्ये करायचा आहे? लक्षात घ्या, ज्या गरजा आपल्या आहेत त्या कुठल्या? अन्न, वस्त्र, इथं लिहू आपण, निवारा, शिक्षण आणि आरोग्य. हे जे काही 100 रुपये आहेत, हे 100 रुपये म्हणजे दारिद्र्य रेषा आपण मानतो, हे 100 रुपये या घटकावरती खर्च करता आले पाहिजेत. म्हणजे एवढा खर्च किमान उपभोग खर्च आहे. मग एवढा खर्च जर आपल्याकडे असेल तर आपण APL, एवढा खर्च करण्याची आपली क्षमता नसेल तर BPL. म्हणजेच काय? लक्षात घ्या, किमान जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक मूलभूत गरजांच्या उपभोगाच्या खर्चाची कमीत कमी पातळी ज्या रेषेने दर्शवली जाते त्या रेषेला आपण काय म्हणतो? दारिद्र्य रेषा. थोडक्यात इथून जर लक्षात ठेवली तर चालेल, कमीत कमी उपभोग खर्चाची पातळी ज्या रेषेने दर्शवली जाते त्या रेषेला आपण पॉवर्टी लाईन म्हटलं जातं किंवा दारिद्र्य रेषा म्हटलं जातं. तर लक्षात घ्या, एक दारिद्र्य रेषा 1973-74 पासून नियोजन आयोगाद्वारे दारिद्र्य रेषा निश्चितीसाठी दरडोई प्रतिदिन उष्मांक उपभोग ठरवण्यात आलेला आहे. 1973-74 पासून प्लॅनिंग कमिशनद्वारे दारिद्र्य रेषा निश्चितीसाठी दरडोई प्रतिदिन उष्मांक उपभोग ठरवण्यात आलेला आहे. 73-74 पासून लक्षात ठेवा एक इयर. याचबरोबर दारिद्र्य रेषा मापनाचा निकष काय आहे? उपभोग खर्च. म्हणजेच किमान उपभोग खर्च किंवा घरगुती उपभोग खर्च. हा उपभोग खर्च कोणी दिलेला आहे? आपला आता 2-3 वेळा झालेला लक्षात घ्या, NSSO द्वारा, ज्याची स्थापना 1950, पुनर्गठन 1970. हा इथं उपभोग खर्च आपण म्हणलं आणि त्यांनी त्या ठिकाणी काय म्हणलं होतं? घरगुती उपभोग खर्च. मग दारिद्र्य रेषा मापली कशी जाते? उपभोग खर्चाच्या आधारे. जर का मला उपभोग खर्च दिवसाचा जर का 100 रुपये असेल तर ते दारिद्र्य मापनाचा निकष झाला. मग मी तेवढा 100 रुपये खर्च करू शकत असेल तर मी दारिद्र्य रेषेच्या वरती आहे, आणि तेवढा खर्च करू शकत नसेल तर मी दारिद्र्य रेषेच्या खालती आहे, म्हणजेच BPL परिवारामध्ये. लक्षात घ्या, म्हणजेच किमान उपभोग खर्चाची पातळी ज्या रेषेने दर्शवली जाते त्या रेषेला दारिद्र्य रेषा म्हटलं जातं. आणि ही दारिद्र्य रेषा ही उपभोग खर्चाद्वारे निश्चित केली जाते. ही पॉवर्टी लाईन आहे, मात्र हा उपभोग खर्च आहे. तर लक्षात आलं की दारिद्र्य मापनाचा निकष काय? उपभोग खर्च. याचबरोबर कॅलरी निकष काय म्हटलेला आहे? कॅलरीज उष्मांक निकषाचे मौद्रिक म्हणजेच पैशातील, मौद्रिक म्हणजे काय? पैशातील सममूल्य संबंध निश्चित करण्यासाठी NSSOच्या 28व्या फेरीत घरगुती खर्चाचे आकडे 1973-74 पासून वापरण्यात येत आहेत. तर लक्षात घ्या, इथंही आपण दिलं तर 1973-74 पासून. मग ही फेरी कुठली होती? लक्षात घ्या, NSSOची 28वी फेरी होती. या 28व्या फेरीपासून कॅलरीज निकष विचारात आहे. लक्षात आलं की किमान उपभोग खर्चाची पातळी ज्या रेषेने दर्शवली जाते त्या रेषेला दारिद्र्य रेषा म्हणायचं. किमान उपभोग खर्चाची पातळी ज्या रेषेने दर्शवली जाते त्या रेषेला दारिद्र्य रेषा असं म्हटलं जातं. पुढचा पहा मुद्दा, दारिद्र्याचे दृष्टचक्र. आता तुम्हाला मागील 2023 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. रँगनर नर्स यांनी सांगितलं एखादा देश गरीब आहे कारण तो गरीब आहे. देशच गरीब आहे तर त्याचं कारण पण तोच गरीब आहे. इथं आपण म्हणू पण शकतो एखादा व्यक्ती गरीब आहे कारण तो गरीब आहे, एखादं कुटुंब गरीब आहे कारण तो गरीब आहे, एखादा समुदाय गरीब आहे कारण तो समुदायाचा गरीब आहे. कोणी कोणाचे हातपाय बांधलेले आहेत? कोणीच नाही. प्रत्येकाला या ठिकाणी घटनेने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. इन्कम कमवणं हे प्रत्येकाचं लक्ष असलं पाहिजे तर आपण या पॉवर्टीच्या दृष्टिचक्रातून बाहेर पडू. तर रँगनर नर्स यांनी काय म्हटलेलं लक्षात घ्या. रँगनर नर्स यांचं जे एक बुक होतं प्रॉब्लेम ऑफ कॅपिटल फॉर्मेशन इन अंडर डेव्हलप्ड कंट्रीज,
या पुस्तकात त्यांनी दारिद्र्याचं दुष्टचक्र ही संकल्पना मांडलेली आहे 1953 मध्ये. कधी? 1953 मध्ये दारिद्र्याचं दुष्टचक्र रॅग्नर नक्स यांनी मांडलेलं आहे. ते काय म्हणतात? एखादा देश गरीब आहे किंवा गरीब असतो कारण तो गरीब असतो. एखादा देश गरीब असतो कारण तो गरीब असतो किंवा एखादा देश गरीब आहे कारण तो गरीब आहे. हे रॅग्नर नक्स यांनी सांगितलेलं दुष्टचक्र. आता हे दुष्टचक्र काय आहे लक्षात घ्या. इथं आपण दिलंय पॉवर्टी, हे दारिद्र्याचं दुष्टचक्र आहे लक्षात घ्या. याच्यात जर का एखादं कुटुंब, एखादा व्यक्ती, एखादा देश अडकला तर बाहेर येणं कठीण आहे. जसं एखाद्या व्यक्तीचा उत्पन्न कमी आहे आपण म्हणू, ज्याला चक्रव्यूह पण आपण म्हणतो, या चक्रव्यूहामध्ये अडकलं तर बाहेर येणं कठीण आहे. त्याप्रमाणे एखादा देश, एखादा व्यक्ती, एखादा समाज गरीब असतो कारण तो गरीब असतो. कारण लक्षात घ्या, दारिद्र्य, एखाद्या देशामध्ये दारिद्र्य आहे. का दारिद्र्य कमी आहे? दारिद्र्य आहे तर तिथं नॅशनल इन्कम म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न कसं आहे? कमी आहे. त्या देशात राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे. मग राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे म्हणून त्या देशात बचत कशी आहे? कमी आहे. बचत कमी आहे म्हणून त्या देशात इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक कमी आहे. गुंतवणूक कमी आहे म्हणून त्या देशामध्ये उद्योगांची संख्या कशी आहे? कमी आहे. उद्योगांची संख्या कमी आहे म्हणून त्या देशात रोजगाराचं प्रमाण पण कमी आहे. रोजगाराचं प्रमाण कमी आहे म्हणून बेरोजगारीचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे. बेरोजगारी जास्त आहे म्हणून लोकांकडे नोकरी नाही, म्हणून त्यांच्याकडे खरेदी शक्ती, पर्सिंग पॉवर कमी आहे. आणि खरेदी शक्ती किंवा पर्सिंग पॉवर कमी आहे म्हणून ते उष्मांक कसा घेतात? कमी घेतात. आणि ते उष्मांक कमी घेतात म्हणून ते कशात आहेत? दारिद्र्यात आहेत. हे रॅग्नर नक्स यांनी सांगितलेलं दारिद्र्याचं दुष्टचक्र आहे लक्षात घ्या. आता हे आपण या मार्गाने आलो, आता उलट जाऊ. पहा, तिथंच येणार एखादा व्यक्ती, देशातील एखादा व्यक्ती उष्मांक कमी घेतोय म्हणजे तो गरिबी, पॉवर्टीमध्ये आहे. तो कमी का घेतोय? तर त्याची खरेदी शक्ती कमी आहे. त्याची खरेदी शक्ती का कमी आहे? तर तो बेरोजगार आहे. तो बेरोजगार आहे का? तर त्याच्याकडे रोजगार नाही. त्याच्याकडे रोजगार का नाही? तर देशामध्ये उद्योगाची संख्या कमी आहे. उद्योगाची संख्या का कमी आहे? तर त्या देशामध्ये गुंतवणूक कमी आहे. त्या देशामध्ये गुंतवणूक का कमी आहे? तर त्या देशामध्ये बचत कमी आहे. त्या देशामध्ये बचत का कमी आहे? तर त्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे म्हणून त्या देशामध्ये काय आहे? पॉवर्टी आहे. आलं लक्षात? सरळ गेलो तरी पॉवर्टी होते हो, माघारी आलो तरी पॉवर्टी होते हो. हे 1953 मध्ये रॅग्नर नक्स यांनी सांगितलेलं दारिद्र्याचं दुष्टचक्र आहे लक्षात घ्या. दारिद्र्याचं दुष्टचक्र आहे. एखादा देश गरीब असतो कारण तो गरीब असतो, कारण तो ह्या दारिद्र्याच्या दुष्टचक्रामध्ये अडकलेला. तर लक्षात घ्या, आता आपण ज्या काही एक्झाम देतोय, आता आपण मेन्स एक्झाम देतोय, या एक्झाममध्ये जे काही आपल्या मागच्या काही पिढी असतील, एक उदाहरण दाखल म्हणतोय लक्षात घ्या. आपल्या मागच्या पिढी आहेत की ज्यांनी या चक्रामध्ये काही दिवस घालवलेत, काही पिढ्या घालवलेत, ते भेदण्याचा चान्स आता आपल्याला ह्या आजच्या आपल्या या लेक्चरमधून, येणाऱ्या एक्झामच्या मेन्समधून आपल्याला संधी आहे. तर हे चक्रव्यूह जे पॉवर्टीचं चक्रव्यूह आहे ते ह्या मेन्समधून आपल्याला भेदायचं आहे, तेच इंटरव्ह्यूमधून भेदायचं आहे आणि याच्यातून कायमची आपल्या कुटुंबाची मुक्तता करायची दारिद्र्याच्या दुष्टचक्रातून. लक्षात घ्या, त्या दृष्टिकोनातून ही आपली लेक्चर सुरू आहेत. तर त्या पद्धतीने आपली तयारी ठेवा. मी मगाशी म्हटलेलं आहे म्हणजे सुरुवातीच्या स्लाइडला, जिथं अडचण येईल तिथं नंबर दिलेला आहे, तुम्हाला कॉल करायचा आणि समस्या काय असतील त्या समस्या मांडायच्या. पुढे दारिद्र्याचे अंदाज, पॉवर्टी इस्टिमेट काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता दारिद्र्याचे अंदाज बरेच जणांनी वर्तवलेले आहेत, आपल्यातल्या ही कमिटी आहेत, पण इंटरनॅशनल लेवलला म्हटलं तर वर्ल्ड बँक येते आणि आशियाई विकास बँक येते. मग वर्ल्ड बँक काय म्हणते लक्षात घ्या. वर्ल्ड बँकेने कुठल्या व्यक्तीला दारिद्र्यातील व्यक्ती समजलं होतं? वर्ल्ड बँकेने पहिल्यांदा 1990, त्यानंतर 2005, त्यानंतर 2015 आणि आता 2022 मध्ये किमान उपभोग खर्च दिलेला आहे. तेवढा जर तो व्यक्ती करू शकत नसेल तर तो BPL किंवा पॉवर्टीमध्ये आहे. मग वर्ल्ड बँक जिची स्थापना 31 डिसेंबर 1945ला वॉशिंग्टन DC येथे झालेली आहे, जिला IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची जुळी संस्था म्हणून ओळखलं जातं. या वर्ल्ड बँकेने पॉवर्टी संदर्भात केलेलं विधान पहा. 1990 मध्ये ते काय म्हणतात,
जो व्यक्ती किंवा ज्या देशातील व्यक्ती $1 कमी खर्च करत असेल उपभोगावरती तर तो गरीब आहे. किमान उपभोग खर्च किती दिलेला? $1. त्यानंतर ना तो 2005 मध्ये $1.25 म्हणजे $1.25 केला. 2015 मध्ये तो $1.90 आणि आता 2022 मध्ये $2.15 हे निश्चित केलेलं आहे. म्हणजेच 90 मध्ये $1 खर्च न करणारा व्यक्ती वर्ल्ड बँक म्हणायची तो पॉवर्टीत आहे. 2005 मध्ये ते म्हटले की $1.25 एवढा खर्च न करू शकणारा व्यक्ती पॉवर्टीमध्ये आहे. याचबरोबर 2015 मध्ये $1.90 खर्च न करू शकणारा पॉवर्टीत आहे. आणि आता 2022 नुसार लक्षात घ्या $2.15 एवढा खर्च न करू शकणारा पॉवर्टीमध्ये. असं कोण म्हणतं लक्षात घ्या? वर्ल्ड बँक. कोण म्हणतं? वर्ल्ड बँक, जिची स्थापना 31 डिसेंबर 1945 ला IMFची जुळी संस्था म्हणून करण्यात आली. तर या वर्ल्ड बँकेनुसार ना $2.15 खर्च न करू शकणाऱ्या व्यक्तीला आत्ताच्या घडीला पॉवर्टीमध्ये गणलं जातं. याचबरोबर आशियाई विकास बँक काय म्हणते लक्षात घ्या. एशियन डेव्हलपमेंट बँक काय म्हणते? ज्या व्यक्तीचा उपभोग प्रतिदिन म्हणजे दर दिवशी, ज्या व्यक्तीचा उपभोग दर दिवशी $1.51 पेक्षा कमी आहे अशा व्यक्तीला गरीब समजावं. थोडक्यात आपण $1.50 म्हणून थोडे वेळ. जो व्यक्ती $1.50 पेक्षा कमी खर्च करतोय रोजच्या उपभोगावरती तो BPL आहे किंवा तो गरीब आहे. आणि $1.50 वरती जो खर्च करतोय तो APL आहे. असं कोण म्हणतं? आशियाई विकास बँक. असं कोण म्हणतं? आशियाई विकास बँक. मग लक्षात घ्या 90, 2005, 2015 आणि 2022 ही वर्ल्ड बँक आणि आशियाई विकास बँकेचं इयर नाही लक्षात घ्या. मात्र ते काय म्हणतात? $1.51 पेक्षा कमी खर्च करणाऱ्या व्यक्तीला गरीब समजावं. याचबरोबर आशियाई विकास बँकेने पहा काय म्हटलेलं आहे त्यांच्या मते दारिद्र्य हे आरोग्याच्या दृष्टीने वंचित आहे. दारिद्र्य हे आरोग्याच्या दृष्टीने काय आहे? वंचित आहे. म्हणजेच या ठिकाणी ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या लक्षात घ्यायचं. पुन्हा तेच येते लक्षात घ्या कारण टॉपिकच तो आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य. दारिद्र्य हे आरोग्याच्या दृष्टीने वंचित आहे कारण त्यात अनेक आयाम आहेत. मग हेच आयाम त्याच्यामध्ये आहेत ज्यामध्ये कमी उत्पन्न आणि सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गरजा, वस्तू व सेवा घेण्यास असमर्थता समाविष्ट आहे. म्हणजेच वर्ल्ड बँक काय म्हणते? या मूलभूत गरजा आहेत, या गरजा प्राप्त करण्यामध्ये असमर्थता आहे. काय आहे? असमर्थता आहे किंवा असमर्थता समाविष्ट आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? दारिद्र्य. कशात आहे ते? दारिद्र्यात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर लक्षात घ्या हे सर्व मुद्दे आपल्याला शेवटपर्यंत न्यायचे आहेत. पुढे दारिद्र्याचे अंदाज यामध्येच पहा उत्पन्न दारिद्र्य म्हणजे काय. आता हे सर्वच मुद्दे तुमचे मेन्सला विचारलेले आहेत. उत्पन्न दारिद्र्य म्हणजे काय लक्षात घ्या. किमान जीवन प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणं. मग किमान जीवन प्राप्त करण्यामध्ये असमर्थ म्हणलं तर मगाशी जे काय मूलभूत गरजा आहेत 1 ते 5 या प्राप्त करण्यामध्ये असमर्थता असणे म्हणजेच उत्पन्न दारिद्र्य होय. उत्पन्न नाही म्हणून तर या गरजा आपण प्राप्त करू शकत नाही. उत्पन्न नाही म्हणून या गरजांची पूर्तता होत नाही म्हणून त्याला आपण काय म्हणतो? पॉवर्टीमध्ये. याचबरोबर MS स्वामीनाथन जे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत 15 मार्च 2000 रोजी ज्यांच्या आदेशाखाली राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चा हम दो हमारे दो हे राबवण्यात आलं. ते MS स्वामीनाथन हे पॉवर्टी संदर्भात काय म्हणतात लक्षात घ्या. MS स्वामीनाथन यांच्या मते दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही. जर का एखादं बेट असेल त्या बेटावरती पॉवर्टी असेल म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या सर्वांचा अभाव आहे तिथं तर तिथली लोकसंख्या ही आनंदाने जगू शकणार नाही.
म्हणजे दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावरती आपण आनंदाने जगू शकत नाही. विधान काय होतं लक्षात घ्या मेन्सला. दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावरती आपण आनंदाने जगू शकत नाही हे विधान खालीपैकी कोणत्या व्यक्तीद्वारे मांडण्यात आलेलं आहे हा प्रश्न आहे. तर तिथं उत्तर काय गेलं तर MS स्वामीनाथन. तसंच एक सहकार संदर्भात एक विधान आहे. सहकार हा अयशस्वी झाला आहे मात्र तो यशस्वी झालाच पाहिजे हे विधान खालीपैकी कोणाद्वारे मांडण्यात आलेलं आहे. तर हे विधान होतं लक्षात घ्या AD गोरवाल. AD गोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली 1951 मध्ये समिती नेमली. त्या समितीने 1954 मध्ये अहवाल दिला. त्या समितीमधलं हे विधान आहे सहकार हा अयशस्वी झाला आहे मात्र तो यशस्वी झालाच पाहिजे. हे तिथलं असणारं काय आहे विधान आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावरती आपण आनंदाने जगू शकत नाही हे विधान कोणाचं आहे MS स्वामीनाथन यांचं आहे हे लक्षात घ्या. पुढे दादाभाई नौरोजी. भारतातील सर्वप्रथम दारिद्र्याचं मापन असेल भारतातील सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन असेल हे दादाभाई नौरोजी यांच्या नावे जातं. तर पहा सर्वप्रथम मापन पॉवर्टीचं कोणाद्वारे आलं दादाभाई नौरोजी यांनी जे मापन केलेलं लक्षात घ्या 1867-68 मध्ये त्यांचं एक बुक आलं होतं पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या बुकमध्ये त्यांनी जीवनाचा निर्वाह खर्च एक सिद्धांत आहे लक्षात घ्या. या बुकमध्ये जीवनाचा निर्वाह खर्च सिद्धांत आहे. या निर्वाह खर्चासाठी जो खर्च त्यांनी दिलेला आहे तो खर्च आहे 16 ते 35 रुपये. आता या ठिकाणी रूरल आणि अर्बन असं डिवायडेशन नाही केलेलं. एकूण खर्च 16 ते 35 रुपये या दरम्यान दिलेला आहे आणि त्यांनी दारिद्र्य मापनामध्ये अन्न हा निकष घेतलेला आहे. तर भारतातील सर्वप्रथम दारिद्र्याचं मापन म्हणलं तर दादाभाई नौरोजी यांच्याद्वारे 1867-68 मध्ये त्यांचं पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे जे बुक आहे त्या बुकमध्ये जीवनाचा निर्वाह खर्च सिद्धांत मांडण्यात आलेला आहे आणि या सिद्धांताच्या आधारे 16 ते 35 रुपये जीवनाचा निर्वाह खर्च निश्चित करण्यात आला तो अन्न या घटकावरती आणि त्यानुसार पॉवर्टीचं मापन आपल्याला आढळतं. तर हे सर्वप्रथम मापन असलेलं आपल्याला पाहायचं आहे. पुढे दारिद्र्याच्या अंदाजामध्ये अन्न सल्लागार कमिटी ह्याही तुम्हाला राज्यसेवा मेन्सला प्रश्न विचारला आहे. प्रश्न अगोदर कमिटी पाहू नंतर यातला प्रश्न कसा आलता तो पाहू. तर लक्षात घ्या ही कमिटी आहे 1957 ची ज्यांनी आपला अहवाल सादर केला 1958 मध्ये. तर अन्न सल्लागार कमिटीच्या अहवालानुसार साधारणपणे काम करीत असलेल्या प्रौढ व्यक्तीला प्रतिदिन 2300 कॅलरीज आणि 62 ग्रॅम प्रथिनांची गरज असते. मग हेच विधान देण्यात आलेलं होतं. काय विधान होतं काम करीत असलेल्या प्रौढ व्यक्तीला प्रतिदिन 2300 कॅलरीज व 62 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते. हे विधान खालीपैकी कोणत्या कमिटीद्वारे नमूद करण्यात आलं तर लक्षात घ्या ते उत्तर होतं अन्न सल्लागार कमिटी. हाच प्रश्न रिपीट झालेला आहे. 1957च्या अन्न सल्लागार कमिटीनुसार दारिद्र्य मापनामध्ये खालीलपैकी डॅश डॅश एवढा उष्मांक आणि डॅश डॅश एवढा प्रथिना विचारात घेण्यात आला. तर उष्मांक किती 2300 आणि प्रथिना किती 62 ग्रॅम विचारात घेण्यात आलेला होता. मग उलट सुलट प्रश्न कसेही राहतील तसं पाहायला गेलं तर अन्न सल्लागार कमिटी हा ॲग्रीच्या रिलेटेड मुद्दा येतो. उद्याच्याला अन्न सल्लागार कमिटीची स्थापना जर ॲग्रीमधून विचारली तर ती 1957ची सांगायची आणि याचा अहवाल विचारला तर 1958 हे उत्तर असेल. 1958 हे काय असेल त्याचं उत्तर असेल हे लक्षात घ्या. पुढचा पॉइंट नियोजन मंडळ दारिद्र्य अंदाज 1996-97 मध्ये प्लॅनिंग कमिशननं जे अंदाज वर्तवलेले ते अंदाज आपल्याला पाहायचे. तसे प्लॅनिंग कमिशनचे अंदाज अनेक आहेत ते आपल्याला पुढे पाहायचे आहेत. मात्र इथेही लक्षात घ्या ग्रामीण भागासाठी जो खर्च दिलता त्यांनी हा जो खर्च आहे दरमहा आणि जो व्हाईट मध्ये आहे तो खर्च प्रतिदिन खर्च दिलेला आहे. आता लक्षात घ्या ग्रामीण भागामध्ये 122.60 रुपये आणि डिवायडेड 30 केलं तर 4.1 येतं. शहरी भागामध्ये 158.30 आणि डिवाइड केलं तर 30 न 5.3 हा खर्च दिलेला आहे. म्हणजेच ग्रामीण व्यक्तीने 122 वरचे पैसे 60 पैसे तेवढा खर्च करायचा आहे. शहरी व्यक्तीने 158.30 एवढा खर्च करायचा आहे. आणि हे झालं पॉवर्टी लाईन झाली. हे काय झाली पॉवर्टी लाईन झाली. तर लक्षात घ्या या
या पॉवर्टी लाईन एवढा खर्च जो देण्यात आलेला आहे तो खर्च करू न शकणाऱ्याचं प्रमाण लक्षात घ्या. रूरलमध्ये किती होतं 30.6% आणि अर्बनमध्ये होतं 25.6%. आता इथं टोटल देण्यात आलेलं नाही, लक्षात घ्या. टोटल देण्यात आलेलं नाही म्हणजेच ग्रामीण आणि शहरी दिलेलं आहे, ऑल इंडिया लेवलचं दिलेलं नाही एकत्रित. तर लक्षात घ्या या ठिकाणी प्रश्न राहिला होता की नियोजन किंवा प्लॅनिंग कमिशन मंडळाच्या 1996-97च्या अंदाजानुसार ना ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये खर्च प्रमाण हे खालीलपैकी जे निश्चित करण्यात आले ते कोणते होते. तर ग्रामीण खर्च किती होता 122.60 आणि शहरी होता 158.30. नेहमी एक लक्षात ठेवायचं, जो खर्च कमी असतो तो ग्रामीण असतो आणि जो खर्च अधिक असतो तो खर्च शहरी भागामध्ये असतो. ग्रामीण का अधिक असतो तर त्या ठिकाणी वाहतूक खर्च येत नाही, मधली दलालांची संख्या नसते, त्यामुळे कमी किमतीमध्ये वस्तू भेटतात. शहरी भागामध्ये दलालांची संख्या वाढते, वाहतूक खर्च वाढतो, टॅक्सेस वाढतात, यामुळं वस्तू महाग भेटतात, त्यामुळे शहरी खर्च हा अधिक असतो. तर ग्रामीण प्रमाण आलं 30.6% आणि शहरी प्रमाण आलं 25.6%. हे प्लॅनिंग कमिशनचं 96-97चं असणारं पॉवर्टी एस्टिमेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एकूण आपल्याला हा टॉपिक 4 भागामध्ये पाहायचा आहे. तर यातला फर्स्ट पार्ट आहे तो फर्स्ट पार्ट इथं कंप्लीट होतो. सेकंड पार्ट आपण जे नेक्स्ट लेक्चर आहे त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. जर का एकाच पार्टमध्ये 4 लेक्चर दिली एकाच पार्टमध्ये तर ते लेक्चर 4 ते 4.5 तासाचं लेक्चर बनेल. आणि एवढं लेक्चर बनलं तर मागील आम्हाला बॅचमध्ये आलेले अनुभव की विद्यार्थ्याचं म्हणणं येतं की सर एवढ्या वेळ नेट टिकत नाही किंवा डाउनलोडिंगचा प्रॉब्लेम येतो किंवा एवढ्या वेळ आम्हाला कंटिन्यू पाहायला वेळ नाही भेटला, ह्या समस्या निर्माण होतात. तर त्या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी जे 4 तासाचं लेक्चर आहे आपण 4 पार्टमध्ये पाहणार आहोत. तर त्यातला फर्स्ट पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे, सेकंड पार्ट आपण लवकरच पाहूया. तर आपला फर्स्ट पार्ट या ठिकाणी कंप्लीट होतो. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.